नमस्कार. आज आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि माहिती द्यायची आहे. ती कशाची? गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचदुखी. इतकं तरसून गेलेली लोक भरपूर का नाही गुडघ्याला आणि कंबरला आणि टाचदुखीला अशी वैतागून गेलेली. मग आज आपण त्यांचे दुखणं हे 3 दिवसात कमी करणार आहे. तरी कशा पद्धतीने कमी करणार आहे तर तुम्ही बघतानाच. हो का, आता हे आपलं गुडघा, हो का, आता हे गुडघे, आता हो का, असं आमच्या आजोबांचे आजीचे असं गुडघं दुखत आहेत का नाही, इतकं दुखत येतं, वैतागून गेलेत नुसती ती. त्यांना उठाय आहे ना का बसाय आहे ना, इतका त्रसून गेलेली, इतकी तरसून गेलेत, नको नको जीव करतात, इतकी वैतागल्यात. ते म्हणतात काय करावं, दुसरं कुठलं बी दुखणं असावं पण गुडघं दुखून असावं. माणसाला जी दुखणं होईल ना त्या दुखणे फक्त आठवण करून देतं. कुणाचं काय होतं, खांदा दुखतो, ते काय म्हणतं कुठलं आपल्या अवयव दुखाव पण खांदा दुखू नये. तसं शरीराचं आपल्या दुखणे ही सर्वाचीच चालू आहेत. आणि हे गुडघं दुखायला आता वयच राहिलेलं नाही. तुम्हाला सांगतो केव्हा मी गुडघं दुखायला चालू होत्यात, 30-35च्या पुढे लागले की गुडघं दुखायला लागले. मग तुम्हाला सांगतो, आता पहिली माणसं काबाड कष्ट करायची, रानावनामध्ये मरणाची कामं करायची, केवढ्याल्या पाट्या उचलायची. त्या टायमाला ते आपले लेकरं बाळ जगविण्याकरता कमविण्याकरता 10-5 रुपये भरपूर कष्ट केलं. ह्या कष्टाचं आता शेवटी त्यांना म्हातारपणी फळ आलेलं आहे. बघा, ही असं फळ आलेलं आहे की आता पोरं नोकरीला लागली, ते मस्त शिकवली त्यांनी, परंतु पैसे पोरं म्हणतात घरी बसून राहा, पण बसता पण येई नाही त्यांना, इतकं बेकार काम आहे. संडासला बसायला गेलं तरी त्यांना बसता येत नाही, तसली इंग्लिश भांडा आणावं लागतंय, काय तर पाय पसरून बसतात, इतका त्रास आहे गुडघ्याचा. तरी मित्रांनो, आपल्याला आज तुमचं 3 दिवसातच आपण गुडघा नीट करणार आहे. तुम्हाला लय जणांची कमेंट आली, आपण मुळ्याचा एक मागल व्हिडिओ केला, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर जणांनी कमेंट केल्या की दादा तुम्ही गुडघ्याचा एक व्हिडिओ करा. म्हणूनच आज आपण भरपूर त्रास घेऊन सामान गोळा करून व्हिडिओ बनवणार आहे. हो का, आता हे गुडघा, हो का, हे गुडघ्याचं, हो का, ही वरची साईड आहे ना, त्याचं गुडघं दुखतात त्यांनी. बघा, ही वरची साईड आहे ना इथली, हो का, ह्या नसा इतक्या दुखत आहेत ना, भरपूर गुडघ्याने वैतागून जाते, खालच्या नसा, वरल्या नसा ह्या. मग तरी आपण बघा, आता व्हिडिओ आपण हो का औषध बनवायला करूया चालू. हो का, आता हे आपण झाड आहे ती बघा, हे कुठलं झाड आहे तुम्ही ओळखू शकता. हो का, हे का, हे झाड, हो का, याचं पालं बघा, काट बघा, कुठं पण आपल्या रानात माळ रानाशिवाय भेटत नाही हे झाड, पण गावात नाही, कुठं नाही. मग आपल्याला ह्याच्या पाल्यापासून औषध बनवायचंय. आता ही झाड आहे ती म्हणजे कशाचं आहे माहिती का, हिवराचं झाड आहे. हिवर आपल्या राना माळामध्ये कुठंतरी आता राहिलेली हिवराची झाड बी भरपूर पहिली लय राहायची. आता लोकांनी भरपूर जिमनी हे काढल्या, कुठं पडीक रानं ठेवलेलं नाही, तर त्याच्यामुळे चुकून कुठंतरी सापडतंय बघा. मग आपल्याला ह्याच हिवराच्या पाल्यापासून औषध बनवायचंय. आपण कसं बनवतोय ते बघा, आपल्याला 2-3 वर्ष लागणार आहेत बघा. हो का, मग आता आपल्याला ह्याचा पाला घ्यायचा आहे काढून. हो का, आपण पाला पहिल्यांदा काढून घेऊ, मग ह्याचं आपल्याला औषधच बनवायचं आहे आज. बघा, इतका फायद्याचं आहे नाही, इतका फायदा ह्याचा की आमची आजी आजोबा चुलतं ही समजा असलं जुनं उपाय करायचे. आता जुन्याकडे कोण लक्षच देत नाही. मग त्याच्यामुळं माणसांना काय झालेलं आहे माहिती का, दवाखाना, नुसतं उठलं की सुटलं दवाखान्यात तर काय गुडघाच राहत नाहीत बघा. मग हो का, आता आपण पाला, हो का, ही हिवराचा काढून घेतलेला आहे. हो का, हे पहा, हो का, हिवराचा आपण पाला काढून घेतलेला आहे. मग आपलं गुडघं हिवराच्या पाण्याने कसे व्यवस्थित एकदम नीट होतात बघा. 3ऱ्या दिवशी तुम्ही म्हणता दादा मला इतका फरक पडला गुडघ्याला, पहिल्याच दिवशी तुम्हाला फरक जाणवतोय, परंतु आपल्याला 3 दिवस करायचं ही वळीने. कारण कसं आहे माहिती, एक फांदी आणली ती पानं थोडी सुकली तरी चालतात, असे करून फ्रीजमध्ये ठेवली तरी चालतात, पण 3 दिवस आपल्याला ह्याचं औषध करायचं. 3ऱ्या दिवशी तुम्ही कणात चालणार, काठीच टाकून देणार हातातली. बघा मग हे आपलं औषध कसं होतंय आणि करा. कारण कसं ही पुण्याचं आहे एकदम काम. ही माणसांचं कसं आत्ता तरसून गेलेली गुडघ्यानी, त्याच्यामुळे आपल्याला हे औषध बनवायचं आहे बघा. कारण कसं आहे आपल्याला माहिती म्हणून आपण बनवतोय, काय द्यावून असं ठेवून काहीतरी दावायचं नसतंय व्हिडिओसाठी न्यासाठी, कारण आपल्याला येतं तेवढंच करायचं असतं. हो का, मग आता हे आपल्याला हिवराचा पाला एक लागणार आहे. तुम्हाला सांगतो आपल्याला, हो का, आता हे तुम्ही म्हणता काही, हो का, ही केसरी मलम आहे बघा, की झेंडूबाम आहे ना आपला, तशा पद्धतीने केसरी मलम आहे, केसरी बॉम्ब. हो का, केसरी बॉम्ब आहे. नवीनच बाटली आणली, कारण काय आणली, आपल्या व्हिडिओसाठी आणली आणि आमच्या आजोबांना लागते बी.
औषध बनवण्याकरता का त्यांनी अशा मोकळ्यात नुसते हिवराचं झाड सापडत नाही कुठं बी, मग ते आपलं बॉम्ब लावतं तर आपलं मस्तपैकी बघा अशा पद्धतीने लावतात ही खोलून असे. मग ह्यानी कसं आहे माहिती का, जण 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 करतात तेवढ्या पुरतं राहतं, आराम भेटतो जीवाला. पण आपण हे औषध बनवणार आहे त्याच्यामध्ये हा बाम टाकणार आहे आणि कशा पद्धतीने औषध करतोय तुम्ही आता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फक्त तुम्ही काय करा माहिती का, हा व्हिडिओ आपला पळवून पळवून पाहू नका, कारण कसं आहे पळवून पाहिलं की समजत नाही, पुन्हा रिपीट माघारी यावं लागतं तुम्हाला. त्याच्यामुळं बघा आपल्याला आता हिवराचा पाला काढून घेतलेला आहे का नाही आपण, बघा हे आपल्याला कुटली घ्यायची बघा. ही आपल्याला शेंगदाणे ही कुटण्याकरता घरी असते ना उकळी, ही घ्यायची बघा. मग ह्याच्यामध्ये आपल्याला हा पाला टाकून घ्यायचा आहे, ह्याला थोडा बारीक करायचा आहे आपल्याला. कारण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला त्यात मलम टाकायचा आहे, ही बॉम्ब टाकायचा आहे आपल्याला, केसरी बॉम्ब. आणि एक औषध आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात. मग कशा पद्धतीने आपण बनवतोय ते तुम्ही बघा. आपण पहिला एक व्हिडिओ गुडघ्यासाठी बनवलेला आहे, त्यात तर इतके कमेंट आल्या भारी भारी ना, कारण दादा माझं गुडघं जवळजवळ 75% चांगलं झालं, आम्ही आणि पण ते औषध कवा कवा करतोय. पण ही औषध तर त्याच्यापेक्षा जालिम आहे बघा. कारण कसं आहे माहिती का, हिवराचा झाड ही भेटतच नाही कुठं, आणि ह्याच्या पाण्याने इतकं भारी तुम्हाला आता मी सांगतो बघा. आपल्याला एवढी थोडंही काढून घेऊन द्या पालं, इतका फायदा आहे ह्याचा की भरपूर. आता ही झाड आहे ना, ही फक्त जनावरं खात्यात बघा, ह्यांना शेळ्या मेंढ्या आहेत ना, हे असल्या खात्यात बघा ह्यांना, त्यासाठीच वनस्पती. हो का, याला काटं जर किती डेंजर असतात बघितलं का, हो का ह्याचं काटं किती डेंजर आहे बघा, काट किती मोठमोठ्याला काट आहेत एकदम आहे का. हो का, हे काटं किती काट आहेत, ह्याला असल्या काटा असून पण ही मुख्य जनावरं शेळ्या ही असल्या काट्यातनं गवत खात्यात, ही आपलं पाला खात्यात हिवऱ्याचा. ही आणि दुसरी सांगतो किड. आपलं पहिलं लहानपणी आपण काय करायचं माहितीये का, भुंग ही एक तसलं बघितलं ना, त्याच्या भिंगऱ्या करायचो, ती हिरवं भुंग ही लाल भुंग ह्याच्यावरती बसतात बघा, ह्याचा पाला त्यांना पण जास्त आवडतो. मग चला आपल्याला आता काय करायचंय माहिती का, बघा आता हे आपल्याला कुटून घ्यायचंय, हे कुटून घ्यायचंय आपल्याला, बारीक करून घ्यायचंय. कारण आपल्याला ह्याच्यापासून औषध बनवायचंय. ते कशा पद्धतीने बनवायचंय तुम्ही बघा. ह्याला आपल्याला थोडं लूज करून घ्यायचं. ही काय हिवराचा पाला आहे ना, हे काय आपल्या दुसऱ्या पाल्यांसारखा ती पाणी होत नाही ह्याचं, पण आपल्याला ह्याला दुखवून घ्यायचंय. कारण का दुखवून घ्यायचंय, त्याच्यामध्ये आपण औषध टाकणार आहे ना, ती मुरलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला हे करायचंय बघा. आपण आता हे थोडं दुखवून घेऊया याला, फक्त थोडं दुःख झालं त्याला ना, म्हणजे ते पाल्याचा अंश ह्याच्यामध्ये उतारतो बघा. आणि आपण कशा पद्धतीने लावतोय, कशा पद्धतीने हे करतोय ते तुम्ही बघा. मग तुम्ही म्हणता दादा ही आम्हाला पहिलं जर माहीत असतं तर आम्ही पहिल्यांदाच औषध केलं असतं. परंतु मग आमचा आजोबा करताना मी बघितलं ना हे औषध, आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणले अरे बाबा तू व्हिडिओ बनवतोय ना, मग ही असा व्हिडिओ तो असा करून टाक, ह्याची माहिती देऊन लोकांना पण असा फरक पडन. भरपूर गुडघ्याने माणसं तरसून गेले. ही गुडघा म्हणजे काय इतकं बेकार झालंय दुखणं का नाही, समद्यात बेकार दुखणं झालेलं आहे. हो का, आपल्याला फक्त याला दुखवून घ्यायचं होतं आहे का. मग हो का, आता आपल्याला हे आता साईडला ठेवूया. आणि हो का, ही बॉम्ब आपल्याला ह्याच्यामध्ये थोडा वापरायचा आहे. मग तुम्हाला आपण कशा पद्धतीने वापरतोय ते तुम्हाला दावतो. आणि हो का, ही मेन गोष्ट म्हणजे आहे का, हो का, हिवराचं ह्याचं झाडाचं लाकूड आहे बघा, हे लाकूड. मग ही लाकूड आपण कशासाठी आणलेलं आहे माहिती आहे का, हो का, हे लाकूड आपण थोडं चिचून घेतलेलं होतं. हो का, ह्या लाकडाचं महत्व तुम्हाला सांगतो. हो का, आता हे आहे ना, ही आपली जनावरं जर प्रत्येकाच्या घरी जनावरं असतात, शिळी असू द्या, मेंढी असू द्या, पुन्हा तुम्हाला सांगतो गाय असू द्या, त्याच्यासाठी ह्याचा इतका उपयोग होतो का नाही. हो का, हे असं कट करून जर आपण इथनं एवढा पाय आपल्याला मोडलेला असू द्या जनावरांचा, किंवा नुसता मार लागलेला असू द्या, एवढा तुकडा घेतला आणि ही असा पाय ह्याच्यामध्ये घालून जर बांधला, तरी तुम्हाला सांगतो इतकं जनावर 2-4 दिवसांमध्येच एकदम क्लिअर होतं बघा. आणि आपल्या तरी गुडघ्याला ह्याला आपण हे करून थोडं जाळून जर लावलं ह्याला औषध, असं बॉम्ब ही आणि हिवराचा पाला ह्याच्यामध्ये लावून कट करून आपण जर असं बांधलं तरी जमतं बघा. मग तरी आपल्याला ह्या हिवराचा न काम करता आपल्याला ही असं बनवायचं आहे बघा, ह्याचं औषध पाल्याचं. चला हो का, ही पाला आपण दुखवून घेतलेला आहे. चला आता आपल्याला पाल्याला गरम करून घ्यायचंय बघा.
चला आता आपण गॅसकडे जाऊया. पहा आता आपण गॅस चितवून घेतोय बघा. आता आपल्याला गॅस पहिल्यांदा चितवून घ्यायचा आहे. आता गॅस आपण चितवून घेतलेला आहे. आता आपल्याला लोखंडी तवा घ्यायचा आहे बघा. आता आपण लोखंडी तवा घेतोय. तवा याच्यावर आपण मांडून घेतलाय. तवा अशा पद्धतीने याला मांडून घ्यायचा तव्याला. याला थोडा गरम होऊन द्यायचा तवा आपला. तवा गरम होऊन द्यायचा बघा. आता आपण याच्यामध्ये काय काय टाकतोय आणि कसं करतोय ती बघा. आणि त्याच पद्धतीने तुम्ही करा. तुमचा गुडघा तिसऱ्या दिवशी एकदम क्लिअरच होणार आहे बघा. कारण कसं आहे माहितीये का, ही जुनं ती सोनं म्हणतात ना, अशा पद्धतीचं आहे बघा हे. मग आता आपण ही पाला आपण चिचून घेतलेला आहे ना, ते आता तव्यामध्ये टाकूया. बघा हिवराचा पाला बघा आपण असा दुखवून घेतला होता त्याला बघा अशा पद्धतीने. कारण त्याला कसं आहे, अखंड ठेवून जमत नाही ना. थोडा दुखवून घेतला का नाही, त्याच्यातला अंश उतरतो. त्याच्यातला रस असतो ना, थोडा 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 असा उतरून जातो. मग आपल्याला तीच रस आपल्याला तव्यामध्ये असा अशा पद्धतीने गरम करून घ्यायचंय बघा. अशा पद्धतीने आपण गरम करून घेणार आहे. त्याला थोडा कलरच येऊन द्यायचा बघा. इतका फायदा आहे का नाही याचा, इतका फायदा. याचा फायदा नुसताच गुडघ्यासाठी नाही, तुम्हाला सांगतो आपली कंबर पण असू द्या. ह्या कमराला पण आपण ही जरा औषध लावलं तरी आपली कंबर पण तुम्हाला सांगतो दुखतही नाही. अशा मुंग्या येतात पायाला, गुडघ्याला मुंग्या येतात. तर ही सर्व होतं एकदम. आता आपल्या वातीचा प्रकार असतो, तर वातीमुळे पण होऊ शकतं आपल्याला तसं. पण आपल्या गुडघ्याने मात्र आपण भरपूर तरसून गेलेले आहे. त्याच्यासाठी हा उपाय आपला घरगुती बघा. इतका उपाय सोपा आणि सरळ आहे एकदम. बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय ती म्हणजे एरंडाचं तेल. आपण एरंडाचं तेल बघा बाटलीमध्ये आपण काढून ठेवलेलं होतं बघा. अशा पद्धतीने आपल्याला एरंडाचं तेल ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा. असं एवढं आपल्याला टाकून घ्यायचं बघा. एरंडाचं तेल आपण टाकून घेतलेलं का नाही, ह्याला आता एकदम अशा पद्धतीने असं आपल्या समद्या पाल्याला आहे आपल्या की तेल समजा मिक्स झालं पाहिजे बघा. अशा पद्धतीने त्याला पाजून घ्यायचा व्यवस्थित. तेल समजा तेल याला मुरलं पाहिजे. अशा पद्धतीने आता आपण आता गॅस बंद करूया. कारण आपल्याला पाहिजे तेवढं गरम झालेलं आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. आता कलर आता चेंज झाला आहे. आता आपण याला थोडं गार करण्याकरता ठेवूया याला. हे पहा आपण आता याला 5 मिनिटं झालेली इथं बघा. अशा पद्धतीने आपल्याला ही एरंड तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं होतं बघा. अशा पद्धतीने आणि तुम्ही म्हणता दादा तो ही केसर बॉम्ब दाखवला, केसरी बॉम्ब दाखवला, पण याचा काय उपयोग केला नाही. मग ह्याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आता आपण ही बाटली तोडून घेऊया. आपण आता ही बाटली तोडून घेऊ आपण. कारण नवीनच बाटली आणली होती. कारण लागते आपल्या घरामध्ये, वयस्कर लोक हे असते तर त्यांच्यासाठी. हा बाम आहे बघा, केसर बाम आहे का. बघा ह्याच्यावरती कशी चिन्ह दिलेली आहेत बघा, कमराची, गुडघ्याची. ही इतका आयुर्वेदिक बाम आहे नाही ह्या बॉम्बनी. आणि हे नुसता बॉम्ब आणि ह्याच्यावरती हा पाला जर आपण हिवराचा लावला तरी आपल्या गुडघादुखी तुम्हाला सांगतो 3 दिवसातच बरी होती. तुम्ही कुठंही हिंडा परत आणि काय बी करा, गुडघा तुमचं दुखणारच नाहीत. तुम्ही म्हणता इतकं दवाखानं केलं आपण तरी आपल्याला फरक पडलेला नाही. पण ह्या हिवराच्या पाल्याचा इतका गुणधर्म आहे का नाही,
भरपूर गुण आहे बघा. हो का, आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, बघा हे केसर बॉम्ब आहे ना, हे अशा पद्धतीने अगोदर ही पाला बांधायच्या अगोदर हो का, हे नवीनच बाटली आपली आणलेली हो का, हे बॉम्ब अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे बोटाला आपल्या. आणि हो का, आपले गुडघ्याचे जे नसा दुखत आहेत ना आपल्या, हो का, ह्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे बघा अगोदर. ही हिवराचा पाला ह्याच्यावरनं आपल्याला बांधायचा आहे हो का, अगोदर अशा पद्धतीने गुडघ्याला लावून घ्यायचा. कारण कसं आहे माहिती का, ह्या बॉम्बचं महत्व माहिती का, ही बॉम्ब आणि तुम्हाला सांगतो लावताना फक्त आपल्या गुडघ्याला कंबरलाच लावायचा फक्त. तुम्हाला सांगतो आपल्या त्वचेवरती असं डोळ्याला लागलं, तोंडाला लागला तर इतकी आगाग होती ना ह्याने की इतका झणझण झणझण करतो की धुतल्यावर तर उलट जास्त होतं. कारण पाण्याचं आणि ह्याचं तर लय वाकडं, पाणी लागल्यावर तर उलट लय आगाग होती. हे आपल्याला काय करायचं, डोळ्याला तोंडाला अवघड जागेवरती कुठं लागून द्यायचा नाही बघा, नाहीतर भरपूर आग होती. तुम्ही म्हणता दादा ही कसला उद्योग झाला नाही तीच, मग त्यासाठी आपण अगोदरच तुम्हाला सांगतोय. बघा अशा पद्धतीने आपल्याला बॉम्ब अशा खाल्ल्या साईडनी वरल्या साईडनी हा लावून घ्यायचा. हा बॉम्ब लावला ना तरी गुडघ्याला इतका आराम भेटतो. पण आराम भेटतो नुसता आपल्याला नीट करायसाठी गुडघा आपल्याला हिवराचा पाला लागणार आहे आणि एरंडी तेल, ही दोन्ही आपण एरंड तेलामध्ये आपण हे पाला भाजून घेतलेला आहे बघा. बघा अशा पद्धतीने बघा, आता थोडा थोडा पोळतोय आणि पण थोडा थोडा गार कोमट एकदम असा झाला का नाही की लगेच आपल्याला गुडघ्यावरती असा लावून घ्यायचा आहे बघा. बघा आता आपण कशा पद्धतीने लावतोय ती बघा. बघा अशा पद्धतीने घ्यायचा पाला आणि बघा अशा बघा अशा पद्धतीने हे लावून घ्यायचा बघा पाला. हे जो बघा आता गरम आहे जास्त आणि आपण आता ती बॉम्ब लावलेला आहे ना, ती बॉम्ब काय होतं माहिती का, ह्या गरमाईने पगळतो ती बॉम्ब आणि इतका पायाला आता सध्याला का नाही इतकं झणझण 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 करते नाही की भरपूर एकदम आपल्याला नको काढून टाकावं काय असं वाटतंय. पण अजिबात काढायचं नाही, अशा पद्धतीने लावायचा. खाल्ल्या साईडने पाय दुखत असेल तर खाल्ल्या साईडने, ह्या साईडने, दुसरीकडनं समधीकडनं आपण अशा पद्धतीने बघा आता कापड घेतलेलं आहे थोडं काढून, बघा अशा पद्धतीने कापड लावायचं. बघा अशा पद्धतीने कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हे असा खाल्ल्या साईडने बी दुखत असला तरी बघा अशा खाल्ल्या साईडने बी असा ही हिवराचा पाला अशा पद्धतीने बघा असा लावून घ्यायचा बघा अशा पद्धतीने. आणि बघा गुडघ्याला ही पहा मी जशा पद्धतीने बांधलंय ना अशा आवळून घट्ट बांधून घ्यायचं बघा. ही एरंड म्हणजे एरंडी तेल आहे ना, इतकं काम करतं ना एरंडी तेल आणि हिवराचा पाला आणि केसर, ही केसरी बॉम्ब इतका भारी ना, झणझण 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 करतं आपलं. आणि हे राहूनच जातं फार एकदम. आपण आता एवढा कट करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही आता अशा पद्धतीने गुडघ्याला ह्याची गाठ मारून घ्यायची बघा. आता लय झणझण झणझण झण करतंय. आता माझा गुडघा दुखत नाही तरी पण मी लावून तुम्हाला दाखवलंय. कारण कसं आहे अशा पद्धतीने आपण लावायला पाहिजे आणि अशा पद्धतीने बांधून लावायला पाहिजे. तुम्हाला कसं समजणार ही कसं काय करायचं ते बघा. अशा पद्धतीने हे लावून घ्यायचा, बॉम्ब लावून घ्यायचा आणि हिवराचा पाला आणि एरंडी तेल बघा अशा लावायचं. तुमच्या घरातील वयस्कर असून द्या, 40च्या आतले असून द्या, जसं गुडघं दुखत्यात त्या माणसांनी अशा पद्धतीने हे करायचं. आणि तुम्ही म्हणताना आता कमरेला कसं लावायचं, तर कमरेला काय करायचं माहिती का, हे आणि बारीक जास्त चिचायचं आणि ह्याचं नुसतं रिबडी करायची आणि बॉम्ब लावायचा अगोदर, केसर बॉम्ब लावायचा कमरेला आणि त्याच्यावरती हे अशा पद्धतीने चोळायचं पालतं झोपून नुसतं. तुम्हाला सांगतो कंबर असू द्या, गुडघा असू द्या, तुमचा तिसऱ्या दिवशी तुम्हाला इतका फरक जाणवणार की दुखायचं बंद होणार एकदम. अहो तुम्ही तर जिना ही कणाकणात चढणार, हातातली काठी पण म्हणलं तरी फेकून देणार. वयस्कर माणसांसाठी ते म्हणतात दादा तो आम्हाला हे उपाय सांगितला, तुझं धन्यवाद तुला म्हणतात. इतकं तुम्हाला हे आयुर्वेदिक औषध आहे. ह्या झाडपाल्याच्या औषधानेच माणसाला जिवंत ठेवलेलं आहे. नाही तर ही गोळ्या आणि इंजेक्शन नको झाल्यात. काय माणसाला इंजेक्शन माराय जागा राहिली नाही.
इतकं समजा डॉक्टर म्हणतात तुम्ही आता इंजेक्शनाला येतच जाऊ नका, तसंच कळ काढा. कारण इतका त्रास झालेला आहे, इतकी सुया किती मारून तरी घ्यावं. त्याच्यामुळं तुम्ही ही घरगुती उपाय करा आणि तुमच्या जीवाला आराम एकदम बनवा. आराम एकदम तुम्हाला इतकं नकोशी झालेला जीव पुन्हा आपल्याला वाटण की आयला कितीतरी भारी वाटते. तुम्ही देवाकडे चक्कर मारतान, फेरफटका मारतान, गॅलरीमध्ये फिरतान, आपल्या खालच्या गार्डनमध्ये जातान फिरायला. तुम्ही काठी पण हातात घे. तुम्हाला म्हणता बाबा तुमची काठी, तुम्ही म्हणता काठीची गरज राहिली नाही. मला उपाय सांगितला होता, ती मी उपाय केला आणि माझ्या गुडघ्याला आराम भेटला. मग मी व्हिडिओ बनवलेला आणि माहिती दिलेली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करा, लाईक करा, शेअर करा, साईडचा घंटा दाबा, म्हणजे माझं नवीन व्हिडिओ येते तसं तुम्हाला दिसत्यान. मग तरी मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.